होते. दोन्ही कावळ्यानं पाहिलं, गेलं ना घेऊन तिच्यापाशी आलं, 2 पोते टाकले. तिनं 1 पोतं टाकलेलं होतं, 1 तांबे पालथा घातलेला होता, कोपऱ्यात बसलेले होते. हे आलं तिकून 2 पोते टाकले, 1 तांबे नाही 2 तांबे टाकले आणि तिच्या शेजारी बसलं. तिने विचारलं का हो काय झालं? त्यांना सांगितलं तुला तरी 4 दिवस करायचं नाही म्हणे, मला 2 कावळे शिवले, 8 दिवस करायचं नाही म्हणे. हे आपलं सोहळ आहे. मी माझ्या मनाचं नाही सांगत, प्रमाणाशी सांगन भाऊ तुम्हाला. कारण बुवा प्रामाणिक एवढं कधी पण लक्षात ठेवा. तुकोबाराय सांगतायत याला सोहळ नाही म्हणत. सोहळ कशाला म्हणताय? सर्वस्वाचा त्याग तो याला म्हणताय सर्वस्वाचा त्याग तो सदा सोहळा, नाही जा विटाळा अग्नी जैसा. अग्नीला कुठल्याही प्रकारचा जरी स्पर्श झाला तर अग्नी अपवित्र होत नाही, ती पवित्र राहते आणि सोहळी राहते. म्हणून याला सोहळ म्हणायचं नाही. सोहळ कशाला म्हणायचं? संतांच्या बाबतीत जे सोहळ ज्या ठिकाणी ओवळेपणा नाही त्याला सोहळ म्हणायचंय. आता पुढे सांगितलेलं आहे एकतीच भूमंडळी. जगद्गुरु तुकोबारायांनी चकार वापरून सांगितलेलं आहे. चकार हा फार मोकार असतो. चकाराच्या बाबतीत कोणी आपण नाही म्हणत का तुला एकदाच सांगतो, नाही तर पुढं बघून घे. चकार आलती, चकार आलंय मोकारे महाराज. आणि काय चकार वापरून तुकोबारायांनी सांगितलेलं आहे एकतीच भूमंडळी. आणखी एक प्रमाण आहे चकार वापरायचं. तुकोबाराय सांगतायत की संत महात्मे पवित्र आणि सोहळे आहेत. मग अशा संतांच्या बाबतीत तुकोबाराय एक वेगळीता सांगतायत. ते संत महात्मे पवित्र आणि सोहळी याला कारण काय आहे? याला काहीतरी कारण पाहिजे. एखादी गोष्ट आपण करतोय त्या गोष्टीला सार्थकी लावण्याकरता किंवा त्याच्याविषयी माहिती सांगण्याकरता कारण काहीतरी पाहिजे ना. संत महात्मे उगाच पवित्र कसं काय होऊ शकतात? आपल्या देहाच्या संबंधाने अपवित्र आहेत. आणि संतांचे देव संत तर आपल्यासारखेच होते ना, आपल्यासारखेच होते. पण आपण जसा विचार करतोय तसे संत महात्मे करत नाहीत. संतांच्या बाबतीत एक वेगळीकता आहे. त्या संतांनी आपला देह पवित्र केला. कारण काय? या कारण जर काय असेल तर त्यांच्या जीवनात त्यांनी अखंडित आवडीने भावाने प्रेमाने केलेलं भजन ते कारण आहे. अभंगाच्या 2ऱ्या चरणात ज्याचा वाढता देव, ज्याचा वाढता
अखंडित प्रेम भाव. वा वा, सुंदर गोड प्रमाण दिले. महाराजांकरता एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. महाराजांसाठी सुद्धा एकदा वाजा, मृदंगाचार्यांसाठी. तुमच्या टाळ्या मी वाजतो कीर्तन झाल्यावर, आत्ताच नाही. सुंदर गा. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. टाळकरी सुद्धा सुंदर आहे. आता थोडे परिमिरे थोडेच आहे तरी तसे या गावाच्या मानाने लय मोठे झाले. काही काही गावात काय सांगावं तुम्हाला, सगळं गायक चांगले, शिक्षण चांगले, वादक चांगले, श्रोते लय मोठे, भले 5-50, ज्याला काही ऐकायला येत नाही ते सुद्धा माझ्या समोर. सगळेच गायक वादक सगळे त्या ठिकाणी उपस्थित. टाळ पाहिलं ना, एका ठिकाणी टाळाला काय लावलेली होती माहिती का? पंथी. ती दिव आपण लावत नाही दीपावलीच्या वेळेस असे घरात ते लावलेलं होतं. एकीकडून टाळाची वाटी, एकीकडून पंथी. ते महाराज हे पहा म्हणे. म्हणलं तूच काय आता घे हाणून डोक्यात. हरी आणि मुकुंदा बाबा सगळं पाचुंदा असेच राहते. कळले का तुम्हाला? हरी म्हणजे भगवंत, मी आणि माझ्या सगळ्यासोबत पाचुंदा. टाळकरी, पखवादी आणि विनेकरी कोणीच नाही. डबावर मसाला चव नाही कशाला, अशी गंमत आहे. विठल विठल त्या ठिकाणी टाळ आहे, पेटी आहेत, पकवाद आहेत, सगळे. पण काही उपयोग नाही. म्हणजे याला म्हणतात डबावर मसाला चव नाही कशाला. एखादी बाया अर सगळे डबेचे डबे मसाले आहेत. पण खिचडी 3 पद्धतीची करते. खाली करपेवाडी, जळपेवाडी, चिखलवाडी आणि वर तांदळवाडी. करपेवाडी म्हणजे जळवलेलं, चिखलवाडी म्हणजे रत्ता, आणि तांदळवाडी म्हणजे नुसतेच कच्चे तांदूळ. विठल तसं नाही. या ठिकाणी सुंदर गाणारे. ज्यांचा आवडता देव त्या भगवंताचा, त्या संतांचा देह पवित्र आहे. याला कारण त्यांच्या जीवनात त्यांनी केलेली साधना. साधना कोणती? ज्यांचा आवडता देव तो पंढरीच्या पांडुरंग परमात्मा, त्याची भक्ती त्यांनी केली. त्यांनी देव आपला असा करून घेतला. आणि आपल्याला सुद्धा सांगतात तो देव तुम्ही आम्ही जसा आपला करून घेतला तुम्ही सुद्धा तसा करून घ्यावा, असा उपदेशही तुकोबारांनी केलेला आहे. आपला तो एक देवे करून घ्यावा, परिणाम तेने विना जीवा. आपल्याला सुद्धा सांगतायत आम्ही जसा तो भगवंत परमात्मा आवडीचा करून घेतलाय ना, तसं सुद्धा तो देव तुम्ही सुद्धा करून घ्यावा. परिणाम तेने विना जीवा सुख नव्हे. तो जर आपल्याला प्राप्त झाला किंवा झाल्याशिवाय आपल्याला सुख समाधान प्राप्त होणार नाही. पण महाराज तुकोबरांनी आपल्याला उपदेश करावा यासाठी नाही, पण जो भगवंताने देह दिलाय, देवे दिला देह भजना गोमटा, तो भगवंताने आपल्याला देह भजनासाठी केलेला आहे. अहो मी तर सांगेल, एक दृष्टांत सांगेल. ज्या गोष्टीची, ज्या कारणाची उत्पत्ती ज्या कार्यासाठी झाली, त्या गोष्टीने ते कार्य जर नाही झालं तर ते काय होतं? निष्फळ होतं. ज्या गोष्टीने जे कार्य सिद्ध नाही झालं तर ते काय होतं? निष्फळ होतं. म्हणजे काय? पक्वाद आहे. आता पक्वाद या ठिकाणी त्याला शय्य आहे, धूम आहे, वादी आहे, गट्टी आहे, लावलेला आहे सुंदर गोड स्वरामध्ये, आणि तो जर भाजनात नाही घेतला किंवा त्याच्याकडे पाहिलंच नाही कोणा, काही काही गावात मी विना पुशितो, मी विना पुशितो कीर्तनाला उभा राहिलो, इतकी अवस्था आहे त्या विनेची, त्या पक्वादाची. पण त्या कार्याची उत्पत्ती फक्त एका गोष्टी झाली, ज्या ठिकाणी कीर्तनाचा घोष आहे, ज्या ठिकाणी कीर्तन आहे त्या ठिकाणी लावणी मृदंग, त्या ठिकाणी आपण पक्वादाचं काम केलंच पाहिजे. म्हणजे ज्या गोष्टीची उत्पत्ती किंवा ज्या कार्याची उत्पत्ती ज्या कार्यासाठी झाली त्या गोष्टीने ते जर कार्य सिद्ध नाही झालं तर त्याचा काय होतो? नाश होतो. म्हणजे एक उदाहरण सांगतो. एका पाटलाची मुलगी लग्नाला आली, पाटलाचा मुलगा लग्नाला आला. पाटलाची मुलगीच्या बापाना पाटलाच्या मुलाकडे गेले आणि सांगितलं, पाटील आमची मुलगी पदरात घ्या. पाटलाने सांगितलं, हो
काहीच अडचण नाही. या ब्रेडला तुम्ही आमच्या घरी चालत आलात, सुवर्ण संधी. पाटीलही हो म्हणून गेले. मुलगी पाटलाची होती. मग गुलाबजाम काय करायचं लग्नामध्ये? पण तसं काय नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही या परेडला आले, घेण्या देण्याचं काय बोला. त्यांनी सांगितलं तुम्ही एवढ्या दुष्काळात माझ्याकडे आले, या सीझन मध्ये माझ्याकडे आले, मी काहीच घेत नाही, फक्त भोजन चांगलं करा. मग पाटलांना काय फुकट मुलगी म्हणली, काहीच विषय नाही, फक्त भोजन चांगलं करा पाहुणे मंडळीला. पण लग्नाचं एक असतं बा, लग्नाच्या 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. कन्यावर येते रूपम, माता वितम, पिता सृष्टम, मिष्टान्नम बांधवा कुलम इच्छन्ति, मिष्टान्नम इतरे जन. म्हणजे लग्नाच्या ज्या गोष्टी आहेत, त्यामध्ये पहिली गोष्ट कन्यावर येते रूपम. मुलगी काय करत असते? आपला पतिदेव कसा असेल, चांगला असेल का, गोरा असेल का, गोंटा असेल का, अशी बघत असते. ती स्वतःला पहा तुम्ही, लग्न जमल्यावर पहा. कपाट जर असेल आपल्या घरामध्ये, मुलगी जर गन पावडर करत असेल ना, आता माग काय दिसत असेल तिला, मीच विचार करतो लेडीजचा, अशी बघ. असं बघ, आता काय बघत असेल देवजाणी. कन्यावर येते रूपम म्हणजे आपला पतिदेव चांगला असेल का, याचा ती विचार करते. पुढं माता वित्तम, माता म्हणजे ती मुलीची आई विचार करते, आपल्या जावयाकडे काही बँक बॅलन्स आहे की नाही, हा विचार करते. पण त्याला नुसता पैसा असून उपयोग नाही महाराज. काय नाही तर भिशीत, नाही तर के भिशीत, लाखाचे 12,000 ही मुलीचे विचार करते. पण बाप असा विचार करतो, त्याला काही ऐक नाही डोकं. पैसा असून उपयोग नाही, त्याला डोकं असलं पाहिजे, तो पैशाचा उपयोग कुठं करायचा. पण आपलं हे झालं मुलीच्या आई वडिलाचं, तिच्या मुलीचं. पण बांधवा कुलम इच्छन्ति, तुमच्या आमच्या सारखे जे रिकमी असतात ना, तो नुसते अक्षदा फेकायला, आपल्या सारखे जे असतात ना, ते अक्षदा टाकीत नाही, मारी ते त्याला फेकून. काय त्याच्या डोळ्यात आंधळ करतो ना, पोहू दे ना त्याला सुवर्ण संधी. त्या ठिकाणी आपल्यासारखे विचार करतात. बांधवा हा कुलम इच्छन्ति, मिष्टान्न मितरे जना. बांधव काय विचार करतात, त्याच्या कुलाचाला तर करतात, पण आपल्यासारखे मित्र मिष्टान्न मितरे जना. लग्नामध्ये भेद काय आहे? लग्नामध्ये गेला, लग्नाचा दिवस उजाडा, लग्न धरलं सिटीमध्ये, शहरामध्ये, खेड्यामध्ये. पाटलाचं लग्न म्हणलं काय तिथं वावरी कुपम पावर देऊ देणार नाही, असं हो. विठ्ठल विठ्ठल पाटलाचं लग्न सिटीमध्ये धरलं, लग्नाचा दिवस उजाडा, लग्नाची वेळ आली, सगळे पाहुणी मंडळी गोळा झाले, लग्न लावलं. मंगलाष्टक म्हणत नाही, तर तुम्ही मला तिथून माती फेकून आणताल. अक्षिदाने तुम्हाला पवासलेलं आहे, मंगलाष्टक म्हणतो. शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, भावाला दूर ठेवू नको तू, बहिणीला परग मानू नको तू. आठवण ठेव तू या भावा बहिणीची, आठवण ठेव तू या आई बापाची साजली जन्मोजन्मीची जोडी. सावधान शुभ मंगल सावधान. लग्न लागलं, लग्न लागल्यानंतर फक्त आपली एकच गडबड असते, झटकले की पंक्ती कुठं बसायच्या, पंक्ती बसल्या पलीकडच्या हॉलमध्ये. आता लग्नाला बेत काय? मग आता जुन्या काळचं लग्न पाटलाचं, लग्नाला बेत होता गुलाबजामू, जिलेबी, श्रीखंड, सगळं असं मोठमोठेच आयटम होते. पण प्रसिद्ध आयटम गऱ्याचा लाडू. गऱ्याचा लाडू असा आहे महाराज, त्याच जर चाचणी जमली, तुमच्या तिकडे काय म्हणते त्याला, हा चाचणीच ना, मोठ्या बोला ना, चाचणी म्हणते का काय? ज्या तुम्ही हा म्हणता त्या करताय वाटतं तुम्ही. चाचणी त्याचं असेल, ती जर पास झाली तर पास झाली, जर का नापास झाली रे भाऊ, विशेष खाल्ला असतं. योगायोगानं तसंच झालं, पंक्ती बसल्या गुलाबजामुची, ते आपल्या लाडूची घटक चाचणी नापास झाली होती. मग ते घटक चाचणी नापास झाली होती, लाडू काय असे दाखवून फुटते असं नाही, ते मग काय समोरचा फेकून जरी हाणला ना, ते मुळे तर समोरच्याला. योगायोगानं तसंच झालेलं होतं. लाडूची घटक चाचणी नापास झाली, पंक्ती तर बसल्या, पंक्तीच्या पंक्ती उठून गेल्या, आणि सगळ्या शेवट वरदेवाचे बाप राहिले. वरदेवाच्या बापाला आले जेवायला, आणि आता त्यांना कोण जागा नाही देणार, त्यांना जागा दिली, एका दरवाजापाशी भेटली जागा, बसली, यांच्यापर्यंत वाढ आली, मीठ आलं, पत्रवाळ्या आल्या, सगळंच आलं, पदार्थ आले, बसले जेवायला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. असं लग्नात नसतं, लग्नात असं नसतं.
त्या ठिकाणी ते जेवायला बसलेत. मग आपण जेवायला बसल्याच्या नंतर आता आपल्या घरात आपण काही कुंगडं काही खातो, परंतु दुसऱ्या ते तिथं जर जेवायला गेलो तर पहिला पदार्थ आपण कोणता खातो? मीठ आहे का नाही? मग जो स्वीट असेल तोच ना. मग स्वीट पदार्थ कोणता? लाडू. हा, आता काही लक्षात ठेवलं. आता तुम्हाला लाडू कवर आठवण? लाडू सगळ्यांनी लाडू असा दाबला, लाडूच फुटा ना असा लाडू दाबला. मग ती नवरदेवाच्या बापाने विचार केला, एका पक्षात भागत नाही म्हणून शिवसेनेची होती गो, शिवसेनेत घेतला, दाबला तरी फुटला नाही. त्यांना सांगितलं बर. बुक्का घेतला, खाली ठुला, बक्कम बुक्की घातली, मनकट लचकलं त्याचं असंच, पण लाडू काही फुटला नाही. मग काय लग्नाला आलेले मग याला लगेच बॉम्बला सुरू केला. हा, असे लाडू करीत असते का? असा स्वयंपाक करीत असते का? तसं स्वयंपाक करीत असते का? लग्नाला आलेले धोरणात नाही राहत. लग्नाला आलेले पाचशे टाकूनच आलेले असतात. मग ती शिटीतलं लग्न, आय उधळपट्टी चालू झाली, आय भांडणाच काय. मग ती मुद्द्यावरली गोष्ट मुद्द्यावर आली. भांडणं खेळायचे कशाला सिटीमध्ये? तिथं नाही काठ्याना दगड, काय लाडूचे गंभीरे भरलेले होते. धरकी फेक धरकी फेक धरकी फेक असे हल्ले. नवरदेवाचं डोकंच फोड होतं. मी होतो तिथं, विठ्ठल नवरदेव म्हणजे ज्या कार्याची उत्पत्ती ज्या कारणासाठी झाली त्या गोष्टीने ते कार्य जर नाही झालं तर ती काय गोष्ट काय होते? निष्फल होते. मला सांगा, लाडू कशासाठी बनवलेले होते? हो, खाण्याकरता बनवले होते का? त्यांना माराकोटी खेळायची होती? माराकोटी नव्हती खेळायची. तसंच हा जो देह दिलेला आहे तो भगवंताच्या भजनासाठी दिलेला आहे. तुकोबारा सांगताय, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले भगवंताने दिले इंद्रिय हात पाय कान, आणि हा जो देह दिलेला आहे तो भगवंताने. याच्या पुढे तुम्हाला जाऊन सांगेल, हा जो देह दिलाय याच्यानंतर ही संधी नाही मायबाप, कधीच नाही. बहुता दिवसा फेरा आला या नगरा, किंवा वासुदेवामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, आता मागुता येईल फेरा, आता मागुता येईल फेरा, म्हणे तुझ्या मंजुराम धरा, ओळखी नाही तरी झाला गोराला, ओळखी नाही तरी झाला गोराला. याच्यानंतर ही संधी नाही मायबाप, संधी कधीच नाही. म्हणून आपण आपुला तो एक देव करून घ्यावा. ज्या संतांनी ज्यांचा आवडीचा विषय आपलासा करून घेतला, मग त्या संतांना कोणती पदवी प्राप्त झाली? पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. कारण ज्यांचा आवडता देव त्यांनी तो भगवंत पंढरीश पांडुरंग परमात्मा आपलासा करून घेतला. आणि एवढंच नाही बाबा, तो संतांना इतका आवडत होता, ज्ञानोबराय सांगतायत, तुझी आणवाही नगा देवराया, बहु आवडसी जीवापासून यारा. तो ज्ञानोबरायांना इतका प्रिय होता, बहु आवडसी जीवापासून या. मला सांगा, आपल्या जीवापेक्षा आपल्याला दुसरा आवडतो का? नाही आवडत मायबाप. आपल्या जीवावरती माणूस जितका प्रेम करतो तितका इतरत्व कोणावरती करत नाही. पण माझे ज्ञानोबराय सांगतात, बहु आवडसी जीवापासून या. आणि तुकोबराय सुद्धा सांगतायत, सर्व संगी विठ आला तू एकला आवडसी. मी खूप देव पाहिले परंतु नाही तू एकला आवडसी. एकच
अन्य कोणते नाही. हेंदरी दैवते ते तर अजिबातच नाही, ते तर चुलीतच फेकले तुकोबारांनी. मग तुकोबारा सांगतात तू एकला आवडसी. आणि पुढे सुद्धा यालाच एक तुकोबारा पुरावा देतात. जीवेची या जीवा प्रेम भावाची या भावा, जीवेची या जीवा प्रेम भावाची या भावा, तुझ वाचनी नावडे, जीवेची या जीवा प्रेम भावाची या भावा. गोबाराय सांगताय तू मला जीवीची या जीवा प्रेम भावाची, तुझं वाचनी केशवा आणू नावडे. आणू म्हणजे एक कण सुद्धा मला कोणतेच पदार्थ गोष्ट आवडत नाही, फक्त तूच आवडतो. तू एकला आवडसी. आपल्याला काय देव आवडत नाही का? आपल्याला देव आवडतो, म्हणून तर इथं आम्ही तुला पाहायला आलो. आपल्याला तसं नाही. काय भगवंताची भक्ती करत असताना काही आवडीनं करतात, काही सवडीनं करतात आणि काही नडीनं करतात. सवडीनं भक्ती करणारे जॉब बोले पुण्यामध्ये पहा तुम्ही, सुट्टी चला गुरुवार चालले उधळले आळंदीला. आळंदीला लय राहतात गुरुवारच्या दिवशी, आमचा नंबरच येत नाही दर्शनाला. भले उतारतात कसे कपडे घालून चलत येत, त्या ठिकाणी आई येतात. पण ही याला म्हणतात नडीची भक्ती. चला जॉबला सुट्टी, आले ज्ञानोबारांच्या दर्शनाला. येऊ नका असं माझं मत नाही, येत जा रे बाबा, तिथं डोकं आदळत जा. दानपेटीत दक्षिणा पण टाकत जा बरं का, पण आल्याच्या नंतर ज्ञानोबारांच्या त्या ठिकाणी ती येतात. नडीची भक्ती, सवडीची भक्ती. आपला असं राहतं, आला ताप की देवा मी तुझ्या बापाचा बाप, गेला ताप की मी तुझ्या बापाचा बाप, त्याला म्हणतात नडीची भक्ती. पण आवडीची भक्ती माझे संतच करतात मायबाप. संत फक्त आवडीची भक्ती करतायत. अहो आवडीची भक्ती करत असताना त्यांना कितीही त्रास जरी झाला तरी त्यांनी त्या भक्तीचा तिरस्कार नाही केला. कशामुळे नाही केला? कारण ती त्यांना आवडतच होती म्हणून त्यांनी केली. पण भक्ती कोणी केली आवडीने? त्याचं उत्तर अभंगाच्या पुढे सांगितलं. अखंडित